बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या गट नंबरमध्ये असते। अशा वेळी विहीर एका गटात असेल तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी नेणे शक्य होत नाही। अशा वेळी जेव्हा शेत मोकळे झालेले असते म्हणजेच उन्हाळ्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाईपलाईन करण्याचे काम करून घेत असतात। पीव्हीसी पाईपलाईन सबसिडी संदर्भातील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त 30,000 रुपये एवढी सबसिडी मिळते। पीव्हीसी पाईप सबसिडी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो। हा अर्ज महाडीबीटी वेब पोर्टलवर शेतकरी बांधव करू शकतात। पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईपची आवश्यकता असते आणि पीव्हीसी पाईप महाग असल्याने अनेक शेतकरी बांधव इच्छा असूनही त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करू शकत नाहीत। तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करत असाल आणि तुम्हाला पीव्हीसी पाईप अनुदान हवे असेल तर त्यासाठी 30,000 रुपये एवढे अनुदान मिळते। अर्जदार जास्तीत जास्त 428 मीटर्स लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात। म्हणजेच जवळपास 70 पाईपसाठी शासनाकडून हे अनुदान मिळते। जास्तीत जास्त 30,000 रुपयापर्यंत हे अनुदान दिले जाते। यासाठी महाडीबीटी या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो। त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत हे अनुदान मिळते। अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी पात्रता अशी आहे: लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे, जमिनीचा 7/12 व 8 उतारा असणं आवश्यक आहे, लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती 1.5 लाखाच्या मर्यादेत असावी, जमीन कमीत कमी 20 गुंठे व जास्तीत जास्त 6 हेक्टरपेक्षा जास्त नसावी। एकदा या योजनेसाठी लाभ घेतला की पुढील 5 वर्षे या योजनेसाठी लाभ मिळणार नाही। अशा पद्धतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान मिळते। तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या। आता जाणून घेऊयात की ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे। महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर लॉग इन करा, अर्ज करा या लिंकवरती क्लिक करा, सिंचन साधने व सुविधा या पर्यायावरती क्लिक करा। या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल, त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्या। मुख्य घटक या रकान्यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा। बाब या चौकटीमध्ये क्लिक करताच विविध पर्याय दिसेल, त्यापैकी पाईप्स हा पर्याय निवडा। उपघटक या चौकटीवर क्लिक करून पीव्हीसी पाईप हा पर्याय निवडा। पाईपची लांबी टाका, जास्तीत जास्त 428 एवढी लांबी स्वीकारली जाणार आहे। 428 मीटर्स एवढी लांबी स्वीकारली जाते। त्यानंतर अर्ज जतन करा। अर्ज सादर करण्याची पद्धत: अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करावा। एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या। पहा या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा। योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा, म्हणजेच त्यासमोर दिसत असलेल्या चौकटीत टिक करा आणि अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा। तुम्ही जर नवीन असाल तर 23.60 एवढे पेमेंट करा। पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। दिलेल्या पर्यायामधील एखादा पर्याय वापरून पेमेंट करून द्या। अशा पद्धतीने तुम्ही पीव्हीसी पाईपसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवू शकता। धन्यवाद।